जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 15 ऑक्टोबर म्हणजेच बुधवारला सकाळी 6:20 दुपारी 12 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान आपल्याला सूर्यदर्शन दिसणार आहे. ऊन पडणार आहे, गरमी होणार आहे. पण 14 ऑक्टोबरला जशी दिवसभर ऊनसाचा खेळ दिसला आपल्याला, तसंच परिस्थिती राहणार नाही. जास्तीत जास्त आपल्याला ढगांची ॲक्टिव्हिटी जास्त दिसणार, ढग मोठ्या आकाराची दिसणार आहे आणि पावसाळा सुद्धा सुरू होणार आहे. 15 ऑक्टोबरला विदर्भातल्या 5 ठिकाणी म्हणजेच विदर्भातील जे 11 जिल्ह्यामध्ये 11 जिल्ह्यात काही गावामध्ये काही तालुक्यामध्ये पावसाची शक्यता बनणार आहे. या पावसामध्ये तशी दिवसभर हलकीची हवा आणि अधूनमधून वादळी हवा सुटणार आहे आणि दिवसभर ऊनसाचा खेळ आणि गरमी अशी परिस्थिती दिवसभर जाणवणार आहे सिक्कीममधून. आणि पावसाचं बैतूल छिंदवाडा म्हणजे विदर्भ, नागपूर, अमरावती, मुलताई, पांढुर्णा, बैतूल, छिंदवाडा म्हणजेच मुरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगा, सुरजी, मुलताई, पांढुर्णा, कडमेश्वर, सावनेर, चिखलदरा, अचलपूर, परतवाडा, धरणी, उरुड, मोर्शी, चंद्रबाजार बऱ्याच ठिकाणी आपल्याला आता काही भागामध्ये आपल्याला दुरून दुपारी 1च्या नंतर संध्याकाळी 7च्या मधात किंवा रात्रीमध्ये ते पहाटे आपल्याला दुरून काही भागात आपल्याला विजाच्या प्रधान दिसणार आहे. काही भागात आपल्याला नुसता ढगांचा गडगड ऐकू येणार आहे. आणि पावसाची पाऊस हा सरती पडला जाणार नाही, पण काही भागात हलकासा पाऊस किंवा काय भागात हलका ते मध्यम, काय भागात मध्यम ते जोरदार ढगांच्या गडसक ढगांवरच आता अशी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण का सिस्टम बनलं गेलं आहे आणि एक अँटीसायक्लोन बनलं गेलं आहे. हे मध्य प्रदेशच्या पुरी भागाकडे त्याच मग आणि ही अँटीसायक्लोन या पद्धतीनं घुमत आहे. या पद्धतीनं घुमत असल्यामुळं काय असं घुमत असल्यामुळं जगती असे घुमता असं घुमून बंगाल सागरातून बाष्पीभवनाद्वारे असं मध्य भारतामध्ये आणणार आहे ते. आणि सिस्टम जे आहे, सिस्टम दक्षिण भारताकडे आहे. म्हणजे भारताचा जो दक्षिणचा भाग आहे त्या भागामध्ये अरबी समुद्र सिस्टम आहे ते. पण हे अँटीसायक्लोन या पद्धतीनं घुमत असल्यामुळे बाष्पीभवनाद्वारे बंगाल समुद्र बाष्पीभवनाद्वारे आपल्या मध्य भारतामध्ये आणणार आहे. आणि उत्तरेकडून कोरडी हवा असे दोन्ही हवेचा मिलाप होऊन म्हणजे ढगांची निर्मिती होऊन पावसाची शक्यता बनणार आहे आपल्या मध्य भारतात, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा अशी तर आणि मध्य प्रदेशच्या काय भागामध्ये पावसाची हालचाली होणार आहे. सिक्कीममधून पाऊस जास्त काही अतिमुसळधार पाऊस नाही, पण ढगांच्या गडचं हलकासा किंवा हलका ते मध्यम काय भागामध्ये जोरदारची पाऊस होती. आणि हा पाऊस सरती पडला जाणार नाही, तुरळक ठिकाणी काय भागात पडणार आहे विदर्भाच्या काय जिल्ह्यामध्ये सिक्कीममधून. पण तरी आपण आपल्या शेतातली जे सोयाबीन सोंगण करून ठेवली आहे. आपण काही शेतकऱ्यांनी माल काढून घरी आणला आहे, पण ज्या शेतकऱ्यांचा माल सोंगून ठेवला आहे आणि गंज मारला आहे यांनी आपला माल सोयाबीनचा जो माल आहे तो झाकून ठेवावा, हीच माझी शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती आहे. 4-5 जिथे पावसाचं वितरण ते जागतिक संभव होणार आहे त्यागती आपण आपला माल शेतीतला जो झाकला आहे सोयाबीन झाक तर काढून घ्यावा, तर निघून गेला विलंबत चला.